नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आपली मुख्य बातमी आहे मोठी ब्रेकिंग न्यूज। आताच्या घडीची मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने निर्गमित केला जी.आर दिनांक 16 फेब्रुवारी 2025। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने केला शासन निर्णय निर्गमित। शासनाच्या कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे तर शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, या शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे। उपरोक्त या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कोठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आज करूया आपण ब्रेकिंग न्यूज वजा आजच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। मित्रांनो, स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अधिसूचित करण्यात आलेला आहे। या नियमानुसार राज्यातील सर्वच विभागातील 6 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतचा कार्यवाही एप्रिल मे मध्ये करण्यात येणार आहे। मागील विचार केला असता बऱ्याच वर्षापासून असे निदर्शनास आले आहे की अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीकरिता मुदत वाढ देण्याची मागणी झाली अथवा बदली रद्द करण्याच्या मागण्या संबंधित प्रशासकीय विभाग करत असत। या कारणामुळे बदली झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाकडून रुजू होण्याकरता कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात आणि काही नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असते। यामुळे सन 2026 या वर्षातील सार्वत्रिक बदल्यामध्ये ज्या विभागातील किंवा ज्या विभागामधील अधिकारी किंवा कर्मचारी बदलीस पात्र असतील, ज्यांचे 6 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण असेल, त्यांची बदली करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी कर्मचारी यांची त्वरित व्यवस्था करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश करण्यात आले आहेत। ज्यामुळे बदली झालेला अधिकारी आणि कर्मचारी कार्यमुक्त केल्यानंतर त्वरित त्या जागी दुसरा अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती होणार आहे किंवा बदलीने तेथे येणार आहे। म्हणून सदर कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य होईल आणि त्यामुळेच त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला आहे। सार्वत्रिक बदल्या 2026 च्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही संबंधित असणारा हा शासन निर्णय पुरावा म्हणून आपल्या समोर आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।